Students, today we are going to learn a lesson, The Boy Who Broke the Bank, Part 2. Don't start grumbling. The heat is trying enough. I don't know what's happening to people Nagar. Even the bank about to go bankrupt. Bankrupt म्हणजे दिवाळखोर होणे. What's that? Said Kamal Kishore, sitting up suddenly. Which bank? Why the People Nagar Bank? Of course, I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. No, but my neighbor has, he exclaimed, and he called out over the low partition to the keeper of the barber shop next door. Deepchand, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. You would better get your money out as soon as you can. उगीच कुरकुर करू नका. आधीच या उकाड्याने हैराण केलेलं आहे आणि पीपलनगरमध्ये काय चाललंय कुणास ठाऊक. बँकेवर पण दिवाळखोरीची वेळ आलेली आहे. हे ऐकताच कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, काय म्हणालात? कोणती बँक? अर्थातच पीपलनगर बँक. आणि मी असं ऐकलं आहे की पीपलनगर बँकने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देणं थांबवलं आहे, बंद केलं आहे. आणि तुमचं तिथे खातं आहे का? माझं नाही आहे, पण माझ्या नेबरचं आहे, असं ते म्हणाले. आणि मधल्या भिंतीपलीकडच्या बार्बर म्हणजे नाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. त्याचं नाव होतं दीपचंद. दीपचंद, तू न्यूज ऐकली का? पीपलनगर बँक बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून तू काढून घे. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. The customer yelped with pain and distress. Pain because of the cut and distress because of the awful news he had just heard. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. He hurried back to the barber shop and told Deepchand, the bird has flown. Said Govindram has left town. Definitely it means a collapse. And then he dashed out of the shop, making a beeline for the office and checkbook. दीपचंद जो होता तो दीपचंद एका म्हाताऱ्या माणसाचे केस कापत होता. आणि ही बातमी ऐकून तो एवढा दचकला की त्याचा हात हल्ल्यामुळे त्याचा जो गिऱ्हाईक होता त्याचा उजवा कानच कापला गेला. आणि तो गृहस्थ जो होता तो जंटलमॅन तो वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडला. कापल्यामुळे त्याला वेदना होत होती आणि ती भयंकर बातमीमुळे त्याला धक्का बसला होता. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून तो लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेला. आणि त्या एल्डरली जंटलमॅनने वयस्कर माणसाने शेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला. पण शेठ घरी नव्हते. मग शेठ कुठे गेले होते? तर ते काश्मीरला फिरायला गेले होते. तर हा एल्डरली जंटलमॅनच्या मनात आला, अच्छा असं आहे. तर त्या एल्डरली जंटलमॅनचा गृहस्थाचा वयस्कर माणसाचा विश्वासच बसेना. नक्कीच ते म्हणाले की नक्कीच बँक ही बुडाली आहे, दिवाळखोर झाली आहे आणि सेठ गोविंदराव गाव सोडून केव्हाच पळून गेले आहे. असं ते एल्डरली जंटलमॅन नाव्याच्या दुकानात परत आले आणि दीपचंदला म्हणाले की पक्षी उडून गेला आहे, म्हणजे सेठ गोविंदराव गाव सोडून पळून गेला आहे. आणि ताबडतोब ते ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला बाहेर पडले. The news spread
through the bazaar with the rapidity of forest fire. From the general merchants, it traveled to the shop, circulated amongst the customers, and then spread with them in various directions to the betel seller, the tailor, the pre-vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. पेवमेंट म्हणजे फुटपाथ, पायी चालणाऱ्यांसाठी रस्ता. बिटेल सेलर म्हणजे पान विक्रेता. फ्री वेंडॉर म्हणजे फेरीवाले. ही बातमी न्यूज म्हणजे ही बातमी बाजारात रॅपिडिटी म्हणजे वेगाने पसरली. कशी? फॉरेस्ट फायर, वणव्यासारखी. जंगलात जसं वणवा आग लागते त्याच्यासारखी बातमी पूर्ण बाजारात पसरली. आणि तिथून ती जनरल मर्चंट्स इड म्हणजे त्या किरकोळ जो व्यापारी होता, किरकोळ वस्तूंचा व्यापारी, त्याच्या दुकानापासून तर त्याच्या गिऱ्हाईकांपर्यंत, कस्टमरपर्यंत. आणि तिथून ती वेगवेगळ्या दिशेने ती बातमी सगळीकडे पसरली. पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्यांकडे, ज्वेलरकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या बेगर भिकाऱ्याकडे सुद्धा ती बातमी पसरली की पीपल नगर बँक ही बुडायला आलेली आहे, दिवाळखोर झालेली आहे. ओल्ड गणपत द बेगर had a crooked leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms. In the evening, someone would come with a barrow and take him away. He had never been known to walk, but now, on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in saving. क्रुकेड म्हणजे नॉट स्ट्रेट, वाकडा. आणि स्क्वेटिंग म्हणजे बेसावत करणे किंवा पाय पसरून बसणे. बरो म्हणजे कार्ट, गाडी. ओल्ड गणपत म्हणजे म्हातारा गणपत जो होता तो भिकारी होता आणि तो एका पायाने, त्याचा एक पाय क्रुकेड लेग म्हणजे लंगडा होता. आणि कित्येक वर्षापासून तो फुटपाथवर एक पाय मोडून असं भीक मागत बसलेला असायचा. आणि संध्याकाळी कुणीतरी बरो म्हणजे हातगाडीवरून त्याला घेऊन जायचं आणि कुणीही त्याला चालताना पाहिले नव्हते. पण आता बँक बुडाली हे ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे बघून लोक फार आश्चर्यचकित झाले. आणि नंतर सगळ्यांना समजलं की त्याची बँकेत त्याने हजारो रुपये जमा करून ठेवलेले आहेत. Men stood in groups at street corners discussing the situation. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Others speculated on the reasons for the crash putting. सेल्डम म्हणजे क्वचित, इमिनंट म्हणजे स्पष्ट, फार साइटेडनेस दूरदर्शीपणा, ड्रॉन्ट म्हणजे दुष्काळ, अर्थक्वेक भूकंप, फ्लड पूर, आणि स्पेक्युलेटिंग म्हणजे विषय चघळणे, म्हणजे एकच विषय बराच वेळ बोलणे. फ्रेंझी म्हणजे संतप्त, आणि बुस्टेड बढाई मारणे. लोक घोळक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागली. आजपर्यंत पीपल नगरमध्ये क्वचित कुठले संकट आले होते, पण इथे कधीही पूर, भूकंप, दुष्काळाची परिस्थिती पण नव्हती. आता मात्र पीपल नगर बँक बुडणार या बातमीने सगळीकडे त्याची चर्चा चालू होती. लोक वाटेल ते अंदाज करत होते, सैरभैर झाल्यासारखे वागत होते.
काही जण तर आपण वेळेत पैसे बँकेतून काढले म्हणून स्वतःलाच शाबासकी देत होते आपल्या दूरदृष्टीपणाबद्दल, आणि काही जण तर बँकेत पैसे ठेवले नसल्यामुळे आनंदात होते. It all down to excesses indulged in by Seth Govindram. The Seth had played the state, said one. He had played the country, said another. He was hiding in People Nagar, said a third. He had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. By noon, the small bank had gone through all its ready cash, and the harassed manager was in a dilemma. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distance, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then, and there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. डिलेम म्हणजे पेच प्रसंग, आणि इंडल्ज इन सहभागी होणे, परसुएड मन वळवणे. इंडल्ज इन सहभागी होणे. काही जण स्वतःची पाठ थोपटून घेत होते दूरदृष्टीपणाबद्दल, तर काही जण बँकेत पैसे ठेवले नसल्यामुळे खुश होते. तर अनेक जण या दिवाळखोरी मागची कारणं काय असतील याची चर्चा करत होते आणि त्याच्यात सहभागी झाले होते. आणि सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच हे असं झालं, अशा प्रकारे सगळेजण चर्चा करत होते. एक जण म्हणाला सेठ राज्य सोडून पळून गेला आहे, दुसऱ्याच्या मते ते देश सोडून पळून गेले आहेत, तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार ते पीपलनगरमध्येच लपून बसले आहे, आणि चौथ्या एकाने तर म्हटलं की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेताना पाहिले होते. अशा प्रकारे दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. त्या बँकेचा जो व्यवस्थापक होता, मॅनेजर, तो बिचारा गांजून गेला होता. त्याला एका पेच प्रसंगात तो पडला होता. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक जी होती ती 31 मैल लांब होती, आणि तोपर्यंत या गर्दीला तो थोपवून शकू आपण अशी त्याला खात्री वाटत नव्हती. आणि सेठ गोविंदराम यांना त्यांच्या काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेसुद्धा शक्य नव्हते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the steps of the bank, shouting, "Give us our money or we shall break in and fetch the Seth. We know he is hiding in a safe deposit locker." Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. The manager stood at the door and tried to placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. लोक जी होती ती लोक काउंटरवरून दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं जात होतं दुसऱ्या दिवशी या, म्हणून ते काउंटरवरून परत पाठवली जाऊ लागली. आणि ही गोष्ट काहींना आवडली नाही. त्यामुळे काही जण बँकेच्या बाहेर घोळका करून गोळा झाले, काही पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले, आम्हाला आमचे पैसे परत करा नाहीतर आम्ही बँक फोडू. काही म्हणाले शेठला पकडा, तो सेफ डिपॉझिट लॉकरमध्येच लपून बसला आहे, आम्हाला माहिती आहे. आणि ज्यांचा एकही पैसा बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोक पण या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकवू लागले. व्यवस्थापक मॅनेजर दारात येऊन सगळ्यांना शांत राहण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही असं ते सगळ्यांना सांगत होता. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही परत या अशी तो त्यांना पैसे घ्यायला अशी तो त्यांना विनंती करत होता. ॲग्राव्हेटेड म्हणजे चिडवणे, डिवचणे. प्लॅकेट म्हणजे समजूत घालणे. ॲग्राव्हेटेड म्हणजे चिडवणे, संतापणे, राग आणणे. प्लॅकेट समजूत काढणे.
"We want it now," chanted some of the crowd. "Now, now, now," and a brick hurled through the air and crashed through the plate glass window of the People Nagar bank. Nathu arrived next morning to sweep the steps of the bank. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys," as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also to be increased. He smote the steps with his broom, scattering the refuse. "Good morning, Nathu," said the washerman's boy, getting down from his bicycle. "Are you ready to take up a new job from the 1st of next month?" Disgust, तिरस्कार. हुलिगन्स म्हणजे गुंड, मवाली, आणि स्मोट म्हणजे प्रहार करणे, मारणे. "आम्हाला आत्ताच पाहिजे, आत्ता आत्ता आत्ता," असे सगळेजण एका सुरात ओरडले. "आत्ता या क्षणी आम्हाला पैसे पाहिजे." आणि तितक्यात कुठून तरी एक वीट हवेतून भिरभिरत आली आणि पीपलनगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे, पायऱ्यांवर पडलेला दगडांचा खच पाहिला आणि संताप आणि वैतागाने तो हातवारे करत ओरडला, "रे, कोण गुंड लोक आहेत ते? गाढव कुठले? उशिरा पगार मिळत होता, हे काय कमी होतं का? आता माझं काम पण यांनी वाढवून ठेवलं." असं म्हणून तो खूप चिडला होता आणि त्याने झाडू पायऱ्यांवर जोरात आपटला आणि त्याच्यामुळे कचरा सगळा आणखीनच इकडे तिकडे पसरला. "गुड मॉर्निंग नथू," सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा त्याला म्हणाला. "पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तू तयार आहेस ना? आता बँक बुडाली म्हटल्यावर तुला ते करावीच लागेल." "You will have to, I suppose, now that the bank is going out of business." "How's that?" said Nathu. "Haven't you heard? Well, you would better wait here until half the population of People-Nagar arrives to claim their money." And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. Nathu went back to sweeping the steps, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. "I wonder how it could have happened." "असं कसं झालं?" नथू म्हणाला. "म्हणजे तू ऐकलं नाहीस का? मग थांब इथे थोडा वेळ. पीपलनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात," असं वॉशरमॅनचा मुलगा जो होता तो म्हणाला. आणि आपलं खातं या बँकेत नाही या आनंदात हात हलवत तो सायकलवर बसून निघून गेला. नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. काम आटोपल्यावर तो मॅनेजरची वाट पाहत तो सगळ्यात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला होता. बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशी म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला की हे असं कसं काय झालं बरं? "आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन." विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अफवा कशा प्रकारे पसरत जाते हे अतिशय विनोदी पद्धतीने लेखक रस्किन बॉन्ड यांनी या पाठात वर्णन करून सांगितलं आहे. Ruskin Bond creates a humorous situation out of the gossip nature of the people in a small town. He beautifully brings out the destructive power of a rumor. अफवेची ताकद कशी असते आणि ती काय काय घडवून आणू शकते हे या पाठात दिलेलं आहे.